गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये याची एक पुराणात कथा सांगितली आहे. एकदा गणपती उंदरावर बसून सहज फिरावयास गेले होते. ते फिरत फिरत फार दूर गेले. वाटेमध्ये रात्र पडली. तसे ते परत निघाले. खूप रात्र झाल्यामुळे उंदीर जोरजोराने धावू लागला. इतक्यात वाटेत एक सर्प आडवा आला. त्याने उंदराला पाहताच फुस्स असा आवाज केला. त्याचबरोबर उंदीर जागच्या जागी थांबला आणि उंदरावर बसलेली गणपतीची स्वारी धाडकन जमिनीवर कोसळली. गणपती उंदरावरून कोसळलेला पाहून आकाशातील चंद्र खो खो करून हसू लागला. गणपतीने आकाशात पाहिले. तो आपण उंदरावरून पडल्यामुळे चंद्र आपणास हसत आहे. गणपतीला चंद्राचा खूप राग आला. त्याने चंद्राला शाप दिला की तुझे तोंड काळे होईल व तुझ्याकडे कोणी पाहणार देखील नाही. गणपतीच्या शापामुळे लगेच चंद्र काळा पडला. साऱ्या जगामध्ये अंधार पडला. त्यामुळे सारे जग अस्वस्थ झाले. चंद्राने गणपतीची क्षमा मागितली. तेव्हा गणपती चंद्राला म्हणाले, गणेश चतुर्थीला तुझे तोंड कोणीही पाहणार नाही. जो कोणी त्या दिवशी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर खूप संकटे येतील व आळ देखील येईल. परंतु तू मला शरण येऊन क्षमा मागितलीस म्हणून प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील व उपवास सोडतील. तेव्हापासून प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त उपवास करून रात्रीचंद्र दर्शन झाल्याशिवाय जेवत देखील नाहीत व उपवास सोडत नाहीत. पण भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला रात्री चंद्राकडे कोणीही पाहत नाहीत. जो चंद्राला पाहिल त्याच्यावर संकटे येतात व आळही येतो असे लोक मानतात.